मैत्रिणींनो, आज आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील जो आपल्याला धडा आहे, धडा क्रमांक 8, ऊर्जा शक्तीचा जागर, तर तो आज आपण शिकणार आहोत. यासाठी आपण आपलं पाठ्यपुस्तक पण समोर ठेवायचं आहे. पान नंबर 28 वरती हा ऊर्जा शक्तीचा जागर हा डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी लिहिलेला धडा आपल्याला अभ्यासायला आहे. कोण आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर? तर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक आहेत. आपल्या भारताचे प्रख्यात शास्त्रज्ञ आहेत की ज्यांना भारताने पद्मभूषण याने गौरवित केलेलं आहे. तर असे आपल्या देशाचे एक अत्यंत मोठे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक, ज्यांनी अनेक पुस्तकं पण लिहिलेली आहेत. आणि त्याचबरोबर त्यांच्यामधले गुण काय आहेत तर ते अत्यंत कष्टाळू आहेत, सकारात्मक विचार करणारे आहेत आणि प्रखर देशनिष्ठा, नेतृत्व गुण, संशोधक वृत्ती, शिस्तप्रिय असे हे आपले शास्त्रज्ञ आहेत. तर यांनी लिहिलेला हा आपल्यासाठीचा धडा आहे. नाव आहे ऊर्जा शक्तीचा जागर. काय आहे ऊर्जा शक्ती? ऊर्जा शक्ती म्हणजे आपल्यामधली एनर्जी, आपल्यामधली पॉझिटिव्ह एनर्जी आणि तिचा जागर म्हणजे ती जागृत करणे असा या शब्दाचा अर्थ आहे. ऊर्जा शक्तीचा जागर म्हणजे तुमच्यामध्ये जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती तुम्ही जागृत करा, असं या धड्यातून सर्वसाधारणपणे सांगितलेलं आहे. हा धडा म्हणजे खरं तर माशेलकरांच्या बालपणीच्या शाळेच्या काही आठवणी आहेत आणि ह्या वेगवेगळ्या त्यांना मिळालेल्या अनुभवामधून ते काय काय आणि कसं कसं शिकत गेले आणि त्याद्वारे त्यांनी कुठपर्यंत मजल मारली तर ते एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक झाले. तर हा त्यांचा प्रवास कसा होता, तो कुठून सुरू झाला, हे खरं तर आपण या धड्यामधून शिकणार आहोत. आता पहिलाच परिच्छेद जो दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी शाळेबद्दलची माहिती दिलेली आहे. कुठं शिकले माशेलकर? तर मुंबईमधल्या शाळेत शिकले. आणि कुठं झालं त्यांचं शिक्षण? गिरगावातल्या युनियन हायस्कूलमध्ये. हे जे छोटे छोटे आहेत ना मुद्दे, तर ह्याचे छोटे छोटे प्रश्न विचारतात, हे लक्षात ठेवायचं आहे आपण. गिरगावातल्या युनियन हायस्कूलमध्ये रघुनाथ माशेलकर यांचं शिक्षण झालेलं आहे, हायस्कूल लेवलचं शिक्षण झालेलं आहे. आणि त्यांना तेव्हा त्यांचे जे शिकवणारे सर होते, भावे सर, त्यांनी नावं दिलेत, भावे सर, जोशी सर, शिर्के सर. तर हे त्यांना आठवत आहेत. त्यांचं खूप मोठं ऋण त्यांच्यावरती आहे. त्यांना खूप चांगले संस्कार त्यांनी दिलेले आहेत आणि त्याच्याच बळावरती आज माशेलकर एवढे मोठे शास्त्रज्ञ होऊ शकले असं त्यांचं म्हणणं आहे. पुढं त्यांनी कोणाबद्दल लिहिलं आहे तर त्यांच्या आईबद्दल आणि मामाबद्दल. तर आईबद्दल काय लिहावं आणि किती ते त्यांच्या आईवर प्रेम करत होते आणि आईनी आपल्यासाठी काय केले ह्याची त्यांना किती जाणीव होती, हे तर आपल्याला वेळोवेळी या धड्यामध्ये दिसून येणारच आहेत. ते म्हणतात आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. बरोबर आहे ना? घरातून शिक्षण द्यायला सुरुवात पहिलं बाळाला कोण देतं? आईच सुरुवात करते. पण ते म्हणतात माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती तर माझे सर्वस्व होती. का बरं? कारण ते पुढं आलेलंच आहे की अगदी लहान वयातच माशेलकरांचे वडील गेले आणि आई आणि ते असं दोघंच जण कायम बरोबर होते आणि त्यामुळे आई नाही तर काही नाही, आई हेच त्यांचं सर्वस्व होतं. ठीक आहे. आता पुढच्या परिच्छेदामध्ये त्यांनी दिलं आहे की कशा पद्धतीनं ते मुंबईत आले. तर त्यांचं मूळ गाव कुठलं? तर दक्षिण गोव्यातलं माशेल. हा पण प्रश्न विचारला जातो. माशेलकर म्हणून ते, कारण त्यांचं माशेल गावाचे राहणारे. त्यांचं सगळं बालपण तिथं गेलं होतं, म्हणजे अगदी लहान असेपर्यंत. त्यांचे मामा पण त्याच गावात राहत होते आणि त्या बालपणातल्या काही पुसटशा आठवणी पण त्यांना आठवतात. मैदानावर खेळल्याच्या किंवा पिंपळाचे कट्टे असतात ना, मोठ्या मोठ्या वृक्षाच्या खाली कट्टे असतात, तर तिथं बसून काही निवांतपण अनुभवल्याच्या अशा काही आठवणी त्यांना आहे. पण फार काही आठवणी नाही. का बरं? कारण वयाच्या 6व्या वर्षी त्यांचे वडील वारले आणि त्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्यांनी माशेल गाव सोडलं आणि ते आईबरोबर मुंबईमध्ये आले. त्यामुळं माशेल गावातल्या अशा फारशा काही आठवणी त्यांच्या नाही आहेत. कुठं आले ते त्याचं बघा दिलेलं आहे, हे पण नीट लक्षात ठेवायचं की मुंबईमध्ये जो गिरगाव नावाचा भाग आहे त्या गिरगावातल्या खेतवाडीमधील देशमुख गल्ली, बघा हे लक्षात ठेवायचं. गिरगावात खेतवाडी नावाची एक वाडी असेल, छोटे छोट्या गल्ल्या असतील, तर तिथं ते राहायला आले देशमुख गल्लीमध्ये. आणि मालती निवास इथं पहिल्या माळ्यावर म्हणजे पहिल्या मजल्यावरच्या छोट्याशा खोल्यांमध्ये ते दोघंजणं
राहायला लागले. आता एवढं एकतर म्हणजे हे अगदी लहान 6 वर्षाचे म्हणजे आई अल्पशिक्षित आणि ते आपलं मूळ गाव सोडून मुंबईसारख्या ठिकाणी आलेले. त्यामुळे त्यांची परिस्थिती कशी होती तर आर्थिक परिस्थिती त्यांची पूर्ण खालावलेली होती आणि रोजच उठून दारिद्र्याशी संघर्ष होता. हाताला काम नाही, काय करायचं, लहान मुलाला सांभाळायचं आहे, त्याला शिक्षण द्यायचं आहे. आईपुढे किती प्रश्न होते त्यांच्या आणि त्यात आई कशी होती अल्पशिक्षित, अगदीच 1ली 2री झालेली, फारच कमी शिकलेली होती आई. आणि तिच्याबरोबर तिचा मुलगा म्हणजे माशेलकर कसे तर शिक्षणासाठी आसुसलेले. त्यांना तर खूप वेळ होतं शाळेत जायचं की मी आता मोठ्या गावात आलो आहे, मला शाळेत जायचं आहे. पण किती अवघड होतं त्यांच्यासाठी हे सगळं आपण आता बघणारच आहोत. कारण कुठलीच फी भरणं त्यांना शक्य नव्हतं आईला. आणि मग फी भरल्याशिवाय शाळेत कसा जाणार हा खूप मोठं हे प्रश्नचिन्ह त्यांच्या पुढे होतं. आणि पण आई कशी होती बघा तुम्ही, आई कशी होती, आपल्या बाळासाठी आई काहीही करते. आई कशी होती तर आई अत्यंत चिकाटीची होती. तिने अजिबात धीर सोडला नाही, ती खचली नाही. तिनं तिथं गेल्या गेल्या वेगवेगळी कष्टाची कामं करायला सुरुवात केली. जे मिळेल हाताला येईल ते काम करून ती पैसे साठवायला लागली. आणि कारण का एकच ध्येय, माझ्या मुलाला मला शिकवायचे. त्याच वेळेला त्यांना त्यांच्या मामाची पण थोडी लिफ्ट मिळाली कारण ते माशेलून मामा पण तिथं आले होते आणि त्यामुळे त्यांची मदत झाली. आणि खेतवाडीतील प्राथमिक शाळेत, आता प्राथमिक शाळा कुठली आहे खेतवाडी, आणि ती कुठली होती महानगरपालिकेची शाळा, लक्षात घ्या तुम्ही. कॉर्पोरेशन स्कूलमध्ये शिकलेला हा मुलगा पुढे कोण झाला, आंतरराष्ट्रीय ख्यातीचा ज्येष्ठ वैज्ञानिक. म्हणजे असं काही नसतं बरं का, आपण कुठल्या शाळेत शिकतोय आपल्याला खूप असतं, स्टेटस सिम्बॉल असतात खूप, की मी इथंच शिकणार, ही शाळा खूप भारी, ही खूप फॉरवर्ड आहे, ही खूप मॉडर्न आहे, एकदम 1 नंबर आहे. 1 नंबर म्हणजे काय आपल्यालाही माहीत नसतं खरं तर. कुठं शिकलेत हे, कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकलेत. आज आपण जाऊ, आपण किती विचार करतो, खूपच ज्याला अडचण आहे तोच माणूस किंवा आपल्या मुलांना कॉर्पोरेशनच्या शाळेत घालतो असं दृश्य दिसतं खरं तर आजकाल. पण कॉर्पोरेशनसारख्या साध्या शाळेमध्ये सुद्धा ज्याला शिकायची आस आहे, ज्याला पुढं जायचं आहे, त्याचं काहीही अडत नाही. ज्याला शिक्षण घ्यायचं आहे ना तो कुठेही शिक्षण घेऊ शकतो. आणि तसंच तेच माशेलकरांच्या बाबतीत झालं की ते त्या शाळेत गेले खरं, पण ती शाळेची परिस्थिती पण यथातथाच होती. तिच्याकडे काही फंड्स नव्हते, डोनेशन्स नव्हते, मोठ्या मोठ्या लोकांच्या देणग्या नव्हत्या. त्यामुळे शाळा पण साधीसुधीच होती. पण त्यांनी काय सांगितलं आहे, इथले शिक्षक मात्र मनाने खूप श्रीमंत होते. कारण ते आसुसलेले होते शिक्षण द्यायला. मी माझ्या मुलांना चांगल्यातलं चांगलं कसं घडवतो यासाठी ते आपला जीव ओतून काम करत होते, शिक्षण देत होते. ठीक आहे, आता पुढं तर त्यांनी दिलं की त्यांच्या पायात घालायला चप्पलसुद्धा नव्हती. आपण इमॅजिन करू शकतो हे. आज मुलं मला हा मोबाईल पाहिजे, तो मोबाईल पाहिजे, तो दिला नाही म्हणून आत्महत्या करतात, आपण बघतोय टी व्हीवरती. आणि ह्यांनी शिक्षण कसं घेतलं आहे तर 12 वय होईपर्यंत ते अनवाणी होते, म्हणजे त्यांच्या पायात घालायला त्यांना चप्पल नव्हती. विचार करा तुम्ही. आणि अशा पद्धतीने त्यांनी शिक्षण घेतलेले. महानगरपालिकेच्या शाळेत जायचं, अनवाणी जायचं, जे असेल त्या परिस्थितीमध्ये शिक्षण घ्यायचं एवढं ठरवून ते शिकत होते. बरं, फार वय नव्हतं. बालवाडीमध्ये जाणारे म्हणजे 5-6 वर्षानंतरचं काय 10 वर्षापर्यंत शिकले असतील ते. किती लहान मुलगा होता, हो की नाही, पण किती समज होती. आता शालेय शिक्षण तर त्यांनी चांगलं पूर्ण केलं. आता पुढं कुठं जायचं होतं त्यांना, हायस्कूलमध्ये. पण हायस्कूलची फी किती होती, प्रवेश फी, तुम्हाला वाचून हसू येईल कदाचित, पण त्यांनी दिलं आहे की प्रवेश फी 21 रुपये होती. 21 रुपीज, 21 रुपये फक्त. आज आपण आजूबाजूला पालक बघतोय की लाखो रुपये साधा प्रवेश घेण्यासाठी ते कुठून म्हणजे देतात आपल्या मुलासाठी आणि प्रवेश घेतात. शाळा पण लाखो रुपये ठेवतात फीज डोनेशन मिळून. आणि इथे बघा 21 रुपये फी होती, पण त्या फीचे पैसे द्यायला सुद्धा त्यांच्याकडं काही नव्हतं. ते कसे भरणार एवढे पैसे, असं त्यांच्यापुढे प्रश्न होता. प्रवेश फी भरणंसुद्धा शक्य नव्हतं. त्यांना वाटायला लागलं आता आपलं शिक्षण थांबणार. पण आई खूप धीराची होती.
तिने आजूबाजूच्या लोकांबरोबर चांगले संबंध ठेवले होते, त्यांची कामं करून देत होती आणि मग हळूहळू ती पैसे गोळा करायला लागली. शेजारपाजारच्या बिराडातील म्हणजे जे शेजारपाजारची घरं होती त्यांच्याकडं कामं करून तिने पैसे जमवायला लागली. आणि त्याचवेळी तिच्या परिचयातील एक माऊली धावून आली. माऊलीचा दर्जा दिला आहे माशेलकरांनी. माऊली म्हणजे कोण? आई. म्हणजे आई इतकीच जवळची किंवा आईप्रमाणेच मायेची छाया धरणारी अशी ती माऊली. आणि तिने प्रवेश फीची व्यवस्था केली. ते 21 रुपये दिले. पण नेमकं झालं काय, तोपर्यंत गिरगावातली जी कुठली नामांकित शाळा होती, कारण माशेलकर हुशार होते, त्यांना तिथे ॲडमिशन मिळू शकत होती, पण ते उशीर झाला त्यांना आणि त्यामुळे त्या शाळांमधील प्रवेश मात्र बंद झाले होते. ठीक आहे, काही हरकत नाही. त्यांनी असा विचार केला आणि युनियन हायस्कूलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. मग माध्यमिक शिक्षण त्यांचं युनियन हायस्कूलमध्ये सुरू झालं. आणि अडचणी तर होत्याच. अडचणींनी त्यांचा पाठपुरावाच केला. एका छोट्याशा खोलीमध्ये ते राहत होते. ती पण चाळवजा वस्तीतली खोली होती. म्हणजे सतत ये जा, कोलाहल, गोंधळ, कुठलंही अभ्यासाला पूरक वातावरण नाही. आपले आईवडील आपल्यासाठी काय काय करतात आठवा तुम्ही. आपल्यासाठी लगेच स्वतंत्र टेबल, आता तर ऑनलाईन क्लास चालू आहे तर लगेच स्वतंत्र लॅपटॉप, कुठलंही डिस्टर्बन्स नको, एक वेगळी खोली शक्य झाल्यास, नाही तर एक वेगळी स्वतंत्र जागा. किती आपल्याला किती सुखसोयी मिळतात. पण माशेलकरांच्या बाबतीत काय होतं, वाचायलासुद्धा पूरक वातावरण नाही, अभ्यास करायला पूरक वातावरण नाही. अशा वातावरणामध्ये त्या चाळीवजा घरामध्ये राहून ते जिद्दीनं अभ्यास करत होते आणि चांगलं यश मिळवत होते. हो की नाही, हे पण महत्त्वाचं आहे. तर तिथं त्यांना त्यांच्या शाळेने खूप मदत केली. जे युनियन हायस्कूल ते म्हणतात तिथले शिक्षक, त्यांच्यावरती त्यांचा खूप प्रभाव आहे. हे त्यांच्या अगदी इथं या लेखामध्ये आपल्याला जाणवतं आहे की तिथले शिक्षक, त्यांची सेवाभावी वृत्ती म्हणजे काय, नाही आपण हे झोकून देऊन काम करायचं की नाही, माझ्या विद्यार्थ्याला हे आलं पाहिजे, त्यासाठी मी 1 तास जास्त शिकवेल, मी त्याची फी न घेता क्लास घेईल. ही जी वृत्ती आहे ना, सेवाभावी वृत्ती, त्यांना वेगळं गायडन्स देईल, हे त्यांच्यामध्ये खूप होतं शिक्षकांमध्ये. आणि मग विद्यार्थ्यांना शिकवतानासुद्धा ते पूर्ण झोकून द्यायचे. जोपर्यंत त्या मुलाला पूर्ण कळत नाही तोपर्यंत ते शिकवत राहायचे. बरोबर आहे. आणि निरपेक्ष भावनेनं केलेलं मार्गदर्शन, कारण मुलांना गाईडलाईन हवी असते. सर मी काय करू, पुढं काय करू, हे मला समजत नाही, आता मी कसं करू. किंवा इतके अटॅच्ड असायचे ना शिक्षक मुलांशी की त्यांच्या घरातलं वातावरण पण त्यांना माहिती असायचं. काही प्रॉब्लेम आले तर ते मुलं त्यांना सांगायचे. त्या अडचणीतनं मार्ग काढायला शिक्षक मदत करायचे. हे पूर्वीचं, हे साधारण 60-65 वर्षापूर्वीचं वातावरण आहे, हे सांगतायत ते. हो, तर तेव्हाचं वातावरण काय आत्ता म्हणजे अजूनही बऱ्याच शाळांमध्ये हे असं चालतं, पण तेव्हा हे खूप जास्त त्यांनी अनुभवलं आणि त्यामुळे त्या शिक्षकांचा त्यांच्यावरती खूप प्रभाव आहे. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं आणि त्यामुळे ते काय म्हणतात की अभ्यासाचाच पाया पक्का झाला असं नाही, तर आयुष्याचा पाया पक्का झाला. अभ्यास काय हो, तुम्हाला 2 + 2 = 4 हा पक्का पाया करून घेणं, घोकंपट्टी करून घेणं शिक्षकांना शक्य आहे. पण आयुष्याचा पाया पक्का झाला म्हणजे जे एथिक्स आणि व्हॅल्यूज या शिक्षकांनी त्यांच्यामध्ये पेरले, ज्या शिक्षकांना बघून मुलं मोठी झाली. तुम्हाला माहिती आहे ना, शिक्षकांचा सगळ्यात जास्त प्रभाव असतो विद्यार्थी जे असतात ते आपल्या शिक्षकांकडे बघून सगळं ठरवत असतात. मग खूप मोठा, आईवडिलांनंतर मोठा प्रभाव कुणाचा असतो तर आपल्या स्कूल टीचर्सचा असतो. ते कसे वागतात, ते कसे बोलतात. काही शिक्षक आपल्याला अजिबात आवडत नाहीत आणि काही मात्र आपल्याला खूप आवडतात. का असतं असं? कारण त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचा आपल्यावरती असलेला प्रभाव, त्यांची सचोटीची वृत्ती, हे जे असतं ना, प्रामाणिकपणा, की झोकून देण्याचे, आपण ओळखत असतो, मुलं ओळखत असतात कुठला शिक्षक कसा शिकवतोय ते. त्यामुळं त्या शिक्षकांचा प्रभाव मुलांवरती असतो आणि असेच सगळे चांगले शिक्षक त्यांना मिळाले. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा पाया पक्का झाला की त्यांच्यामध्ये पण ती वृत्ती भिनली की नाही, मी लोकांसाठी हे काम केलं पाहिजे, मी सचोटीनं वागलं पाहिजे, मी शिस्तप्रिय ते झाले किंवा सकारात्मकता त्यांच्यात आली. हे सगळं कोणामुळे
कशामुळे झालं की तेव्हा शिक्षकांनी त्यांच्यावरती हे जे संस्कार केले होते त्यामुळे झालं. आणि त्यामुळे त्यांना शिक्षणाबद्दल पण आतून अशी एक आंतरिक ओढ वाटायला लागली की नाही, हे शिक्षक कसे आपल्याला इतके छान शिकवत आहेत, तर आपण पण असंच काहीतरी झालं पाहिजे, आपण पण खूप शिकलं पाहिजे आणि खूप मोठं झालं पाहिजे, हे त्यांच्यामध्ये रुजलं. आता पुढं त्यांनी काही आठवणी एक दोन दिलेल्या आहेत की शनिवारी तिथं दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात यायची. हायस्कूल तर गरीब होतंच त्यांनी सांगितलं आहे, त्यामुळे उत्तरपत्रिका म्हणजे आन्सर शीट घरून आणावी लागायची. आता त्याची किंमत तेव्हा होती 3 पैसे, कोरी जी आन्सर शीट मिळते त्याची. पण आपल्याला कदाचित पटणार नाही की दर आठवड्याला ही परीक्षा, दर आठवड्याला ती आन्सर शीट आणायची आणि त्यासाठी दर आठवड्याला 3 पैसे जमा करायचे, हे सुद्धा आईला शक्य होत नव्हतं. ते 3 पैसे तिला जमवावे लागायचे आणि ते जमवण्यासाठी सुद्धा तिच्या डोळ्यात पाणी येईल इतकं तिला त्रास व्हायचा की आपल्या मुलासाठी आपल्याला हे जमवताना म्हणजे किती कष्ट पडतात आणि एवढेसुद्धा आपण देऊ शकत नाही, याचा आईला त्रास व्हायचा. त्यासाठी आईने खूप कष्ट करण्याची तयारी ठेवली होती. वेगवेगळ्या ठिकाणी ती जाऊन सारखं कामासाठी झगडायची. अजून एक त्यांनी प्रसंग सांगितला आहे की काँग्रेस हाऊसजवळ काहीतरी काम मिळणार असं तिला कळलं. तिथं खूप वेळ ती रांगेमध्ये उभी राहिली ताटकळत, आणि जेव्हा तिचा नंबर आला तेव्हा तिला सांगितलं की अहो 3री किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच हे काम आहे. म्हणजे आई एवढीसुद्धा शिकलेली नव्हती, अल्पशिक्षित आई होती. पण हे सगळं जेव्हा ती नाराज झाली आणि घराकडं मागं फिरली त्यावेळीच तिने ठरवलं की माझं शिक्षण कमी म्हणून आज मला काम मिळालं नाही ना, तर मी माझ्या मुलाला खूप शिकवेल, कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही. तिला तो आपला अपमान वाटला की आपल्याला असं परत फिरावं लागलं का की अरे तुझं शिक्षण नाही आहे, हा तिला अपमान वाटला आईला. आणि आईने ठरवलं की मी माझ्या मुलाला खूप शिकवेल, कारण ते जो शिकलेला असतो त्यालाच मान मिळतो आणि हे सत्य आहे. आणि प्रत्यक्षात त्यासाठी जे जे करावं लागलं ते सगळं आईने केलं. तिने घेतलेले कष्ट तर त्यांनी थोडक्यात आपल्याला इथं सांगितलेलेच आहे की ती काय करायची. तर बघा, वह्यासुद्धा मिळायच्या नाहीत माशेलकरांना. तो काही कोरे कागद, काही पाठकोरे म्हणजे एका बाजूनं लिहिलेलं एका बाजूनं कोरे, काही लिहून उरलेले अर्धे कागद, असे सगळे ती एकत्र करायची आणि त्याच्या शिवून घरी वह्या बनवायची. त्या वह्या त्यांना ती द्यायची. अशा वह्यांमध्ये त्यांनी लिहिलं आहे. नंतर पेनसुद्धा नसायचा आणि जी पेन्सिल मिळायची ती पेन्सिलसुद्धा कशी होती, तर जेमतेम हाताने कोणीतरी टाकून दिलेली, कुठेतरी मिळालेली, अशी विकत वगैरे जाऊन पेन्सिल घेण्याची सुद्धा ऐपत नव्हती. बघा आपण आज कुठे आहोत, आपल्यासाठी आपले पालक काय करतायत. आपण किती मस्त ऑर्डर सोडतो, आई मला हे हवं, बाबा मला ते घेऊन द्या, मला हे हवं आहे ना, याच प्रकाशनाचं पुस्तक मला पाहिजे, मला ही वही आहे ना ही याच कंपनीची पाहिजे. किती आपल्या असतात ऑफर्स आणि ऑर्डर्स की मला हे असंच हवं, मला तसंच हवं. बघा हे कशा परिस्थितीमध्ये शिकले आणि कुठं आहेत ते आज. बरोबर आहे. तर या पद्धतीनं त्यांचं शिक्षण चालू झालं होतं. हायस्कूलपर्यंत ते गेलेले होते. तर नंतर पुढे काय झालं की हायस्कूलमध्ये त्यांनी एक आठवण सांगितली आहे की भावे सर भेटले. त्यांनी जे वरती सरांची वेगवेगळ्या नावं सांगितलेलीच आहेत आणि ते काय शिकवायचे भावे सर, तर भौतिकशास्त्र शिकवायचे. भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स हा विषय ते शिकवायचे. इथं त्यांचा फिजिक्सचा पाया पक्का झाला. इथं त्यांना आवड निर्माण झाली भौतिकशास्त्र शिकण्याची आणि पुढं त्यातच ते शास्त्रज्ञ झाले. तर हा विषय का बरं, ह्याच्यामध्ये शिक्षकांचं पण खूप योगदान आहे की नुसतं विषय शिकवायचं म्हणून ते शिकवायचे नाही, एक शास्त्र म्हणून शिकवायचे नाही, तर त्या विषयाची त्यांनी गोडी लावली. आणि एक तर त्यांनी आठवण अशी सांगितली की त्याच्यामुळे मला जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान त्यांनी त्यातनं शिकवलं आहे. काय की एक दिवस प्रयोग करून दाखवत होते ते भिंगाच्या साहाय्याने सूर्यकिरणाची शक्ती सगळी म्हणजे सूर्यकिरण बरोबर एकत्र आणून ते परावर्तित झाले की ते कागदावरती एकत्र धरायचे आणि कागद जळतो. हा असा एक प्रयोग आहे, तुम्हाला माहीतही असेल. तर तो त्यांनी करून दाखवला आणि ते नुसतं करून नाही दाखवला, तर त्यांनी तेव्हा सांगितलं, माशेलकर तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल. म्हणजे जेव्हा ऊर्जा शक्ती, तुमची एनर्जी, तुमची पॉझिटिव्हिटी जर तुम्ही एकत्रित आणलं तर हे एवढं मोठं बळ तुमच्याकडे असणार आहे की तुम्ही काहीही जाळू शकता. तुम्ही तुमचं जे अपयश आहे ते जाळू शकता, तुम्ही तुमची ही दुर्बल परिस्थिती आहे, दारिद्र्य आहे, त्याच्यावर मात करून पुढे जाऊ शकता, तुम्ही तुम्हाला हवं तेवढं जास्तीत जास्त शिक्षण घेऊ शकता. बरोबर आहे ना, तुमचे दुर्गुण जाळू शकता.
तुम्ही हवं ते जाळून तुम्हाला जे पाहिजे तेच चांगलं तेच घेऊन पुढे जाऊ शकता. हे फार मोठं तत्त्वज्ञान त्यांनी या साध्या त्यांच्या बोलण्यातनं सांगितलं आहे. आणि त्याचबरोबर ती तुम्ही एकत्रित करा सगळी शक्ती, म्हणजे तुम्ही ती सगळी एनर्जी तुमची कॉन्सन्ट्रेट करा. म्हणजे तुम्ही एकाग्र व्हाल आणि एकाग्र झाल्यानंतर तुम्हाला काही शक्य आहे. ज्या ठिकाणी माणूस एकाग्र होऊन विचार करतो तिथं त्याला उत्तर सापडतंच पुढं काय करायचं आहे त्याचं, बरोबर आहे ना. त्यामुळे एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि विज्ञानही समजलं, असे शिक्षक होते. तर त्यांचं फार मोठं तत्त्वज्ञान भावे सरांनी आयुष्याचं सांगितलं आहे, हे ते इथं नमूद केलं आहे त्यांनी. आणि त्याचबरोबर भावे सरांप्रमाणे त्यांनी काही सरांची नावं घेतली आहेत, जोशी सर, शिर्के सर, मालेगाववाला. या सगळ्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये जडणघडणीसाठी म्हणजे चांगलं व्यक्तिमत्व बनवण्यासाठी उत्तम मार्गदर्शन केलेले, चांगले संस्कार केलेले. आणि काय म्हटलं आहे पुढे, आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेनी आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. शिदोरी म्हणजे काय असतं, जेव्हा माणूस पूर्वी लांबच्या प्रवासाला जायचा तेव्हा काही असे हॉटेल्स वगैरे नसायचे, कुठेही थांबलो खाल्लो, तेव्हा घरूनच त्यांना काही कोरडा खाऊ दिला जायचा, काही भूक लाडू तहान लाडू बांधून दिले जायचे. त्याला काय म्हणायचं, शिदोरी. म्हणजे रस्त्यात कुठं जर त्यांना गरज भासली, भूक लागली तर ते आपली शिदोरी आपल्याजवळ घेऊन ते पुढं जायचे. म्हणजे काही अडचण येणार नाही, आपल्या उपाशी राहणार नाही, ही त्यामागची भावना होती. तर ही शिदोरी माणूस काय घ्यायचा, आपल्याला कुठली प्रवासात अडचण येऊ नये यासाठीची ती शिदोरी असायची. पण शाळेनी काय केलं आहे माशेलकरांच्या बाबतीमध्ये, कुठली शिदोरी दिली आहे त्यांनी केलेले संस्कार आणि मार्गदर्शन हीच माशेलकरांसाठी उत्तम शिदोरी होती. म्हणजे त्याच्या बळावरच आज ते इतके मोठे शास्त्रज्ञ झाले असं त्यांना म्हणायचं आहे. त्यावेळी माझ्या शिक्षकांनी मला जे मार्गदर्शन केलं, जे उत्तम संस्कार माझ्यावरती केले आणि एक माणूस म्हणून मला उत्तम घडवलं, त्यामुळेच आज मी इतका मोठा किंवा एवढा ही झेप घेऊ शकलो असं त्यांचं म्हणणं आहे. ही शिदोरी आहे शाळेने त्यांना दिलेली, शिक्षकांनी त्यांना दिलेली. त्यांना एक आत्मविश्वास मिळवून दिला. कारण किती वाईट परिस्थिती होती, आपण वाचलं आहे धड्यामध्ये, किती दारिद्र्य होतं, खायची भ्रांत होती. काय असणार आहे त्या मुलामध्ये आत्मविश्वास, फक्त रोज उठून मी अरे उद्या काय करायचा, किती मोठा प्रश्न आहे की मी आज उद्या घरामध्ये माझ्या काय असणार आहे माहितीच नाही आहे. अशा मुलामध्ये काय कॉन्फिडन्स येणार आहे बाहेरच्या जगात वावरताना. पण तो आत्मविश्वास शाळेने आणि शिक्षकांनी मिळवून दिला, जगण्याचं भान दिलं. मी या अशा वातावरणावरती सुद्धा मात करू शकतो आणि मी कॉन्फिडंटली पुढे जाऊ शकतो. मी माझ्यामधली शक्ती एकवटली, एनर्जी एकवटली, सकारात्मकता एकवटली, तर मी कशावरही मात करू शकतो. हे शाळेनं दिलेलं जगण्याचं भान आहे. आणि म्हणूनच माशेलकरांना आज या पोझिशनला ते गेलेले असतानासुद्धा वेळोवेळी शाळेचे दिवस आठवतात आणि त्याच वेळेला त्यांना कराव्या लागणाऱ्या प्रचंड दारिद्र्याचा सामना त्यांनी कसा केला होता ते क्षण आठवतात. आणि त्याचबरोबर त्यांचे आई, शिक्षक, शाळा हे सगळं त्यांच्या डोळ्यासमोर तरळतं. आणि त्यांचे जे शिक्षक आहेत, शाळा आहे आणि त्यांची जी आई आहे, त्यांनी काय म्हटलं आहे, संस्कार केंद्र म्हटलं आहे. तिथंच त्यांना हे सगळे पुढचे चांगले संस्कार त्यांच्यावरती झाले आणि आज म्हणून ते या पोझिशनपर्यंत जाऊ शकले असं त्यांचं म्हणणं आहे. माशेलकर यांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने पद्मविभूषण या गौरवाने सन्मानित केलेलं आहे. हे पदक त्यांना दिलेलं आहे. वरती सांगताना पद्मभूषण असं सांगितलं गेलं आहे, तर कृपया ते पद्मविभूषण असं ऐकावं. त्याच्यावरती मनन करा, चिंतन करा, आपली तुलना करून बघा आणि त्या मानाने आपण किती सुखी आहोत आणि आपण काय करतो हे प्रत्येकाने आपल्या मनाशी ठरवा. ठीक आहे, बाय.